तर वाढत्या तापमानाचा हिंगोलीकरांना फटका बसलेला आहे। एकूण 30 तलावांपैकी 4 तलाव पूर्ण कोरडे पडलेले आहेत। 14 तलावांमध्ये 25% पाणी शिल्लक आहे। सिद्धेश्वर धरणात फक्त 12% पाणी साठा आहे। एलदरी धरणामध्ये 64% पाणी साठा शिल्लक आहे। तर या उष्णतेचा हा फटका आपल्याला बघायला मिळतोय। 4 तलाव हे पूर्णपणे कोरडे पडले, त्यामुळे याचा पाणी टंचाई यामुळे निर्माण होऊ शकते। ही दृश्य आपण पाहतोय, हिंगोलीतील दृश्य आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। श्रीधर, 4 तलाव पूर्णपणे बंद आहेत, कसा याचा परिणाम हा पाणी जो दिला जातोय त्याच्यावर होतोय? नक्कीच जगदीश सर, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील 2 ते 3 दिवसापासून हिंगोली जिल्ह्याभरामध्ये उष्णतेचा पारा जो आहे तो 40 डिग्रीच्या वर पोहोचल्यामुळे अनेक नागरिकांची देखील या ठिकाणी हाल होत आहेत। कामाला जाणारे नागरिक असतील, इतरही नागरिक असतील, आणि या ठिकाणी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागते। आणि संपूर्ण हिंगोली जिल्ह्याभरामध्ये सध्या लग्नसराई चालू आहे आणि या लग्नसराईच्या यामध्ये जे आहे ते काल एका लग्नसराईमध्ये नवरदेवाच्या नवरीच्या वडिलांनी त्या लग्न मंडपाच्या बाजूला स्किन कलर लावलं होतं आणि त्याचा श्रीधर, पाणी पुरवठ्यावर कसा परिणाम होतोय? पाणी पुरवठ्यावर कसा परिणाम होतोय? जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या काही कामाच्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी पाणी मिळतंय, परंतु हिंगोली जिल्ह्याभरामध्ये 30 छोटे मोठे तलाव आहेत आणि त्यामध्ये जे आहे ते जिल्ह्याभरामध्ये हे जे तलाव आहे ते खाली आलेले आहेत आणि 9 तलाव जे आहेत ते या ठिकाणी पूर्णतः 4 तलावामध्ये 0 ते 25% पाणी साठा आहे आणि 14 तलाव जे आहेत या ठिकाणी 26 ते 50% पाणी साठा एका तळ्यामध्ये आहे। त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी 2 जे तलाव आहेत त्यामध्ये सिद्धेश्वर धरणामध्ये 12% आहे आणि येलदरी धरणामध्ये। श्रीधर, तलावांमध्ये पाणी साठा कमी आहे, याचा शहरांमध्ये गावांमध्ये जो पाणी पुरवठा केला जातोय तो सुरळीत सुरू आहे की त्याच्यावर परिणाम झालाय? नक्कीच अनेक तलाव जे आहेत ते गोठलेले आहेत, पाण्याचा स्रोत अनेक ठिकाणी कमी झालेला आहे। त्यामुळे अनेक गावांमध्ये जे आहे ते हंडाभर पाण्यासाठी नागरिक वणवण भटकताना देखील दिसत आहेत। जगदीश सर, ठीक आहे। तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।